नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये रोमॅन्टिक आणि वळण घेणारा ट्विस्ट आज आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये आलेला आहे अतिशय इंटरेस्टिंग टर्निंग पॉईंट. आणि त्यामध्ये इकडे आता अबीर आणि ओवीचा जीव वाचवून विठोबाने केलेला एकच चमत्कार, आणि तो म्हणजे आता सारंगला शुद्धीवर आणत अबीर आणि ओवीचा जीव वाचवत विठोबाच्या पायावरती पंढरपूरची वारी घडवत आता विठोबा कसा पुन्हा अबीर ओवीला आता विठोबाचं दर्शन घडवतो आणि त्यांची निस्सीम भक्ती बघून सारंगला कसं शुद्धीवर आणतो आणि त्यानंतर आता तिलोत्तमाला कसा सत्याचा उलगडा होतो. प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये आता गुंडांच्या तावडीतून आता विठोबाच्या रूपातील त्या माणसाने आता अबीर ओवीची सुटका करताच रागाने अबीर आता ओवीचा हात धरून रस्त्याने चालू लागतो आणि तेवढ्यात आता विठोबा रायाच्या वेशातील माणूस हा तीच गाडी घेऊन आता रस्त्याने पुढे येतो आणि त्यांच्या समोर गाडी थांबवत म्हणते की ओ अबीर माऊली, अहो कुठे पायी पीठ करत निघालाय आणि कशाला त्रास करून घेता, चला गाडीत बसा, मी तुम्हाला पंढरपूरला सोडतो. तर अबीर म्हणतो, एक मिनटं, तुम्हाला माझं नाव कसं माहिती आणि ही बंद पडलेली गाडी अशी अचानक चालू झाली कशी? तर आणि वर हात करत आता तो विठोबाच्या वेशातील माणूस म्हणतो की अहो, बंद करणारा सुद्धा तोच आणि चालू करणारा सुद्धा तोच. आणि इकडे आता तो माणूस म्हणतो की ओवी ताई, तुम्ही सांगा आता अबीर माऊलीला समजावून. ओवी आता अबीरला म्हणते की अबीर चल ना गाडीत जाऊ. तर अबीर म्हणतो अजिबात नाही, आपल्याला पायी वारी करायची ओवी. आणि अबीर आता रागाने ओवीचा हात धरतो आणि म्हणतो की आपल्याला पायी जायचं आहे आणि पायी वारी करायची, चल. आणि ओवीला घेऊन जाऊ लागताच आता विठोबाच्या वेशातील तो माणूस पुन्हा त्याची गाडी आता त्यांच्या पुढे नेतो. आणि इकडे आता गणपती बाप्पा समोर येऊन सावली आता गणपती बाप्पाला म्हणते की इतकी वर्ष मी माझ्या अबीरला जपलं आणि आज आत्ता कसा काय तो निघून गेलाय. आणि सावलीच्या डोक्यात विचार येत सावली म्हणते की तो खरंच निघून गेला की त्याला कोणी पळवलं. आणि लगेच हात जोडत सावली म्हणते की देवा, काहीही करून माझ्या अबीरला वाचव. तर आता अमृता ही सावलीला समजावते आणि अमृता म्हणते की सावली, तू स्वतःला सावर. आणि अमृता म्हणते की आता आपण पोलिसांना सुद्धा कळवलंय, तेव्हा तू काळजी करू नकोस सावली, अबीर आणि ओवी नक्की सापडतील. आणि इकडे आता अमृता समजावत असताना तेवढ्यात साऊ बाळा असे करत आता जगन्नाथ तिथे येतो. जगन्नाथला बघताच आता सावली पळतच आता जगन्नाथला येऊन मिठी मारते आणि म्हणते की बाबा माझे अबीर. तर लगेच आता जगन्नाथ म्हणतो की साऊ बाळा, तू काळजी करू नकोस, मी जिवंत असेपर्यंत तुझ्या लेकरांना कोणाची नजरसुद्धा लागू देणार नाही. आणि जगन्नाथ म्हणतो पण तूच जर खचून गेली तर कसं चालेल आणि तू स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. आणि लगेच आता अमृताकडे बघत जगन्नाथ म्हणतो की अमृता, साऊ बाळाला घेऊन जा. आणि रागाने वर बघत जगन्नाथ आता वर निघून जातो. इकडे आता अबीर त्याच रस्त्याने ओवीचा हात धरून ओवीला ओढतच आता पंढरपूरच्या वाटेने चालत घेऊन जात असतो. तर पाठीमागून विठोबाच्या वेशातील तो माणूस आता गाडीने पुन्हा आता त्यांच्याजवळ येतो. आणि अबीर म्हणतो की त्या माणसाचा विश्वास नाही ओवी, तो माणूस पुन्हा आपल्याला किडनॅप करू शकतो. आणि अबीरकडे बघत आता ओवी म्हणते की काहीही बोलू नकोस अबीर, ते दुसरे माणसी चांगले नव्हती, त्या माणसांच्या तावडीतून यांनीच आपली सुटका केली आणि तो देव माणूस दिसतोय, त्यांचा चेहरा बघ. आणि ओवी म्हणते की मला तर तो विठुरायाच वाटतोय. आणि पुन्हा तो त्यांच्याजवळ गाडी आणताच म्हणतो की माऊली, अहो रस्ता खूप लांबचा आहे, तुम्ही माझा ऐका, गाडीत बसा. आणि लगेच आता अबीर ओवीच्या कानात कुजबजत पुन्हा त्या माणसाला म्हणतो, काय हो, तुम्हाला कसं माहिती आम्ही कुठे जातोय ते आणि आमचा रस्ता एवढा लांबचा आहे म्हणून. आणि त्यानंतर इकडे आता अबीर ओवीला म्हणतो, तुला काही कळतंय का? अगं हा माणूस सुद्धा आपल्याला किडनॅप करीन. आणि तेवढ्यात आता ओवी म्हणते की अरे, किडनॅप करणारे ते दुसरे होते, मगाशी मला किडनॅप केलं होतं तेव्हा बसला होता तिथे ओरडत आया करत. तर लगेच आता अबीर बघतो आणि लगेच आता तो विठोबाच्या वेशातील माणूस आयडिया करून आता मोठा आवाज काढून घाबरवण्याचा प्रयत्न करताच पटकन आता ओवी त्या व्हॅनमध्ये येऊन बसते. आणि इकडे आता तो माणूस म्हणतो की अहो माऊली, चला तुम्ही बसा, नाहीतर या जंगलात ना खूप भीतीदायक वातावरण आहे बरं का. आणि पुन्हा मोठी आरोळी मारताच राजा असे म्हणताच आता अबीर पटकन घाबरतच आता त्या व्हॅनमध्ये बसतो. आणि इकडे आता जगन्नाथ हा वर येत मोठ्याने राजकुमारला हाक मारू लागतो. तर तेवढ्यात तिलोत्तमा तिथे येते आणि म्हणते, जगन्नाथ, अरे तू इथे काय करतोयस आणि माझ्या घरात एवढा आरडाओरड काय करतोय? तेवढ्यात आता जगन्नाथ म्हणतो की राजकुमार कुठे आहे, त्याला माझ्या समोर हजर कर. आणि आता मोनिका ही तिथे येते आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की राजकुमार बाहेर गेलाय. तर आता जगन्नाथ म्हणतो की तो बाहेर गेलाय की ओवी आणि अबीरच्या किडनॅपिंग मागे त्याचा हात आहे म्हणून तो गेलाय. तर आता तिलोत्तमा म्हणते, काय बोलतोय जगन्नाथ, तुला कळतंय का? आणि इकडे आता जगन्नाथ तिलोत्तमाला म्हणतो की तिलोत्तमा, मी क्लिअर कट सांगितलंय, सावलीचा मुलगा तुझ्या विनाशाला कारणीभूत ठरणार आहे आणि तुझा नाश
सावलीचा मुलगा आहे हे मी त्याला क्लिअर कट सांगितलं होतं. तर तिलोत्तमाला आता जगन्नाथने केलेली ती भविष्यवाणी आठवते आणि त्यावेळी जगन्नाथने म्हटलेले असते की तुझ्या आईने सावलीला घराबाहेर काढून जे पाप केलंय ना त्याची फळे तुला भोगावी लागणार आहे राजकुमार, आणि सावलीचा मुलगाच तुझ्या विनाशाला कारणीभूत ठरणार आहे. आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा असल्याचे जगन्नाथचे ते बोलणे आता तिलोत्तमाला आठवते. आणि अबीरचा काटा काढण्यासाठी जर राजकुमारने वेडवाकडं पाऊल उचललं तर ना मी जिवंत ठेवणार नाही त्याला. तर बोट करत राग येऊन तिलोत्तमा म्हणते की जगन्नाथ, आणि तोंड सांभाळून बोल, माझ्याच घरात येऊन माझ्या लेकाच्या मरणाची भाषा करू नकोस असे आता तिलोत्तमा बोलते. आणि आम्ही जर ठरवलं तर काय करू शकतो याचा विचारही केला नसेल तू जगन्नाथ. तर जगन्नाथ म्हणतो की तुझ्या पोकळ धमक्या तुझ्याकडेच ठेव. आणि जगन्नाथ म्हणतो की मी तुझं काही ऐकणार नाही, आत्ताच्या आत्ता त्याला माझ्या समोर आण. तेव्हा आता मोनिका तिथे आता जगन्नाथला समजावते. मोनिका म्हणते की तुमचं खरं आहे, पण आता आई म्हणतात ते खरं आहे, राजकुमार आता इथे नाही आहे. आणि इकडे आता जगन्नाथकडे बघत मोनिका म्हणते की नाही नाही अहो, त्यांना सुद्धा काळजी वाटते आणि म्हणून ते इकडे घरात कुठे सापडत नव्हते ना, म्हणून ते कुठेही जाऊ शकतात, म्हणून राजकुमारना त्यांना रेल्वे स्टेशनवर आणि बस स्टॉपवरती बघायला गेलेत. आणि लगेच आता इकडे तिलोत्तमा म्हणते की मुलं आमच्या घरातून गायब आहे, तेव्हा त्यांना कसं शोधायचं ते आम्ही बघू, तू निघ जगन्नाथ. आणि जगन्नाथ म्हणतो की जोपर्यंत मुलं येत नाही ना तिलोत्तमा, तोपर्यंत या घरातून मी इंचभर सुद्धा हलणार नाही, कळलं का तुला. आणि जगन्नाथ म्हणतो की आता बघतोच तो राजकुमार माझ्या हातून कसा वाचतो तो. आणि इकडे आता आबीर ओवी त्या व्हॅनमधून जात असताना त्या विठोबाच्या वेशातील माणसाला बघून आता इकडे आबीर म्हणतो की तुमचं नाव काय असतं. तर लगेच आता तो माणूस म्हणतो की माझं एक नाव असतं तर सांगितलं असतं ना, कोणी मला विठ्ठल म्हणतं तर कोणी विठोबा म्हणतं. आणि लगेच आता तो म्हणतो की कोणी मला लाडाने हाक मारतं ए विठू, तर मी आता माझं कोणतं नाव सांगू. आणि तो आता आबीर म्हणतो की मला ना कोणीही आभ्या अशी हाक मारत असतात, पण माझं नाव ना आबीर असतं, आबीर. आणि लगेच आता आबीर म्हणतो की मग तुमचं खरं नाव काय असतं. तर हसतच तो म्हणतो विठोबा. आणि लगेच आता हसतच ओवी म्हणते की आबीर मी तुला म्हटलं होतं ना हेच खरे विठू माऊली आहेत. आणि पटकन हात जोडून ओवी आता त्या विठोबाच्या पाया पडते. आणि आबीर म्हणतो की ओवी गप्प बस, नाव जर एकसारखं असलं म्हणून तेच माणसं असतात का, असं नाही, असे कितीतरी एका नावाचे माणसं असतात जगात. आणि इकडे आता ते ऐकून आता विठोबा म्हणतो की तुमची काय कुजबूज चाललेली दिसते. तर आबीर म्हणतो तुम्हाला काय करायचं, आम्ही काहीही करू, तुम्ही पुढे गाडी चालवा आणि त्याच्याकडे लक्ष द्या. तर विठोबा हसू लागतो. आणि इकडे आता तो माणूस म्हणतो की पण तुम्हाला कुठे जायचं आहे. तर ओवीचं तोंड दाबून आता इकडे आबीर म्हणतो आम्ही कोल्हापूरला चाललो आहे. तर तो माणूस म्हणजे विठोबा म्हणतो की कोल्हापूर, अहो आपण पंढरपूरच्या वाटेने चाललो आणि पंढरपूरवरून मी तुम्हाला कोल्हापूरला सोडतो, मी सुद्धा त्या वाटेने जाणार आहे. तर ओवी म्हणते की आबीर यांना आपण खरं खरं सांगूयात. आणि आता तो माणूस म्हणतात मी कोल्हापूरला चाललो. तर आता ओवी घाबरते. आणि इकडे आता आबीर म्हणतो की काहीही बोलू नकोस, हा माणूस तो विठोराया नाहीचे, विठोबाच्या ना गळ्यामध्ये तुळशीचा हार असतो आणि कानामध्ये मकरकुंडली असतात. आणि आबीर त्या विठोबाकडे बघत म्हणतो बघ याच्याकडे तर काहीच नसतं. आणि इकडे आता जगन्नाथ हा आबीर ओवीला शोधण्यासाठी आता फोनवर बोलत असतो. तर तेवढ्यात व्यंकटेश सुद्धा फोनवर बोलत आता आबीर ओवीची कंप्लेंट देऊन इथे येतो आणि म्हणतो की मुलगा 8 वर्षाचा आहे बरं का. तर तेवढ्यात आता बबलू सुद्धा येतो आणि बबलू म्हणतो की पोलीस स्टेशनला दोघांचेही फोटो देऊन आलोय. आणि इकडे आता जगन्नाथ म्हणतो की बबलू तुमच्या घरात पंचांगण असेल ना, तर लवकर पंचांगण घेऊन ये. बबलू म्हणतो की लगेच आणतो. आणि बबलू पंचांगण आणायला जाताच अमृता म्हणते की अहो मला त्यांची खूप काळजी वाटते, ते कुठे असतील, त्यांच्याकडे पैसे नाहीत, आता ते काय खाणार, कुठे राहणार. तर जगन्नाथ म्हणतो तू काळजी करू नकोस अमृता, सगळं काही ठीक होईल. आणि बबलू आता पंचांगण घेऊन येतो. जगन्नाथ म्हणतो आण ते पंचांगण इकडे. आणि पटकन ते पंचांगण घेऊन जगन्नाथ आता पंचांगण उचकतो. आणि पंचांगण बघून आता बोटं मोजताच आता जगन्नाथ म्हणतो की दक्षिण पूर्व दिशा सांगतायत. आणि आता बबलू म्हणतो की एवढ्या मोठ्या शहरात दक्षिण पूर्वेला कुठे शोधायचं आहे. जगन्नाथ अमृताला म्हणतो की अमृता तू म्हणाली होतीस ना, तू अगोदर गेली तेव्हा ते होते आणि नंतर गेलीस तेव्हा ते गायब झाले. म्हणजे खोलीतील एखादी वस्तू असेल ना की जेणेकरून आपल्याला काही समजेल. आणि इकडे आता अमृता आणि बबलू पटकन आता त्या रूममध्ये जातात. आता दोघांनाही एखादी अशी वस्तू सापडते की नाही हे बघण्यासाठी दोघे गेलेले असतात. आणि इकडे आता अबीर आणि ओवीला पंढरपूरला घेऊन जात असताना आता ओवी डुकल्या मारते आणि लगेच आता ओवीला झोप येते. आणि ओवी आता अबीरच्या खांद्यावर आता डोके ठेवून झोपते. तर आता अबीर सुद्धा डुकल्या मारू लागतो, पण अबीरचा विश्वास नसल्यामुळे अबीर पुन्हा उठत असतो. अबीरचे डोळे आता लालबुंद झालेले असतात. ते बघून आता विठोबा म्हणतो ओ अबीर माऊली झोपा की आता, डोळे ना तुमचे गरगर आता डोळे झाकायला लागलेत. अबीर म्हणतो की मला झोप येत नसते आणि तुम्ही मला
मला झोपायला का सांगता? आणि अबीर म्हणतो की मला नक्कीच समजत असतं की तुमचा काहीतरी नक्कीच प्लान आहे. आणि आता तो विठोबा म्हणतो की कुठला प्लान आणि कसला प्लान? अबीर म्हणतो की जेव्हा ते गुंड ओवीला घेऊन जात होते तेव्हा अचानक तुम्ही तिथे आलात कसा? आणि अबीर म्हणतो की असा अवतार तुम्ही त्या रस्त्यावरती कस काय घेतला? तर आता विठोबा म्हणतो की अहो माऊली, मी सगळीकडे असतो. आणि विठोबा म्हणतो की मी सगळीकडे फिरतो, माणसाच्या पक्ष्यांच्या आसपास राहतो. तर अबीर म्हणतो की मग तुमचं नेमकं काम काय असतं? आणि लगेच आता विठोबा म्हणतो की माझं एकच काम, लेकरांच्या अडीअडचणीला आता त्यांच्या संकटाला तोंड देऊन सामोरं जाणं. आणि जेव्हा भक्त अडचणीत असतील ना तेव्हा त्यांची सेवा करणं हेच माझं काम असतं. आणि अबीर म्हणतो की भक्तांची? कोणत्या कोणत्या भक्तांची? तर विठोबा म्हणतो की अबीर माऊली, तुम्हाला किती प्रश्न पडतात हो? अबीर म्हणतो की मला अजून एक प्रश्न पडलाय. आणि अबीर म्हणतो की मगाशी तर गाडी बंद पडली होती, मग तुम्ही बसल्यानंतर गाडी आपोआप कशी चालू झाली? आणि विठोबा म्हणतो की तुम्हाला खूप प्रश्न पडतात अबीर माऊली, मला वाटतंय तुमची ही जी इच्छाशक्ती आहे ना त्या इच्छाशक्तीमुळेच गाडी चालू झाली असणार. आणि अबीर म्हणतो की मला ना तुमचा संशय यायला लागलाय आणि ही गाडी बंद पडण्यामागे तुमचाच काहीतरी हेतू असणार. तुम्ही गाडी बंद केली असणार आणि नंतर पुन्हा हिरो बनण्यासाठी तुम्ही गाडी चालू केली असणार. आणि तेवढ्यात आता अचानक गाडी पुन्हा बंद पडते आणि गाडी थांबते. तर अबीर म्हणतो आता काय झालं? आता का गाडी बंद पडली? तर आता विठोबा म्हणतो की अबीर माऊली, आता मी काही करू शकत नाही. तर अबीर म्हणतो मगाशी तर तुम्ही म्हणत होता मी सगळं काही करू शकतो म्हणून. आणि अबीर म्हणतो आता काय झालं? तर विठोबा म्हणतो की जगातल्या सगळ्या गोष्टी मी दुरुस्त करू शकतो, पण आता काय, गाडीतलं पेट्रोलच संपलंय आणि त्याला मी सुद्धा काही करू शकत नाही. आणि हसतच आता विठोबा म्हणतो की आता तुम्हाला चालत जावं लागणार. तर अबीर आता झोपलेल्या ओवीकडे बघतो. आणि इकडे आता अमृता आणि बबलू ओवी आणि अबीरची ती सगळी रूम बघत असतात, बेड बघत असतात. आणि अमृता म्हणते की बबलू सगळं शोधून झालं पण काहीच सापडलं नाही. बबलू म्हणतो नाही नाही, जगन्नाथजी खोटं बोलणार नाही, नक्कीच आपल्याला काहीतरी सापडेल आणि पुन्हा आपण सगळी रूम शोधूयात असे बबलू आता अमृताला सांगतो. आणि पुन्हा आता सगळेजण त्या रूमची झडती घेऊ लागतात. आणि तेवढ्यात आता अमृताचे लक्ष त्या ड्रॉवरकडे जाते. तर अमृता म्हणते की बबलू, तो ड्रॉवर तू उघडलाय का? ड्रॉवरकडे बघत आता बबलू म्हणतो की मी तर तिकडे गेलोच नाहीये अमृता वहिनी अजून. आणि पटकन अमृता त्या ड्रॉवरकडे जाते आणि ड्रॉवर उघडत आता पुन्हा माघारी येते. बबलू म्हणतो काय झालं? तर अमृता म्हणते की त्यामध्ये ना सावलीची विठ्ठलाची मूर्ती होती, म्हणजे आम्ही ती विठ्ठलाची मूर्ती कधीच बाहेर ठेवली नाही आणि फक्त काढून तिचे दर्शन घेऊन पुन्हा ड्रॉवरमध्येच ठेवायचो. आणि अमृता म्हणते की याचा अर्थ ती मूर्ती दिसत नाहीये, म्हणजे मुलं बाहेर जाताना ती मूर्ती घेऊन गेली. अमृता आता विचार करत म्हणते की मुलं ती मूर्ती का घेऊन गेले असतील? तर बबलू म्हणतो आपण जगन्नाथजींना सांगूयात. चल अमृता वहिनी. आणि अमृताला घेऊन आता बबलू जगन्नाथकडे येतो. आणि इकडे आता अमृता आणि बबलू विठ्ठलाची मूर्ती गायब असल्याचे जगन्नाथला सांगताच आता जगन्नाथ म्हणतो याचा अर्थ सरळ आहे, ते दोघं पंढरपूरला विठोबाकडे साकडं घालायला गेले. तर तेवढ्यात सावली तिथे ते ऐकते आणि म्हणते की हे कसं शक्य आहे बाबा? आणि लगेच आता सावली म्हणते की ती लहान मुलं एवढ्या लांबचा प्रवास कसा करणार आणि त्यांच्याकडे पैसे सुद्धा नाहीये. आणि सावली म्हणते की हे सगळं कसं निभावणार? आणि जगन्नाथ म्हणतो की त्यांच्याकडे पैसे जरी नसले तरी त्यांची सोबत साक्षात विठुराया करतोय आणि ज्यांच्यासोबत विठुराया असतो त्यांना कसली आली भीती असे जगन्नाथ आता सावलीला समजावतो. जगन्नाथ म्हणतो सावली तू काही काळजी करू नको, मुलांना काहीच होणार नाही. तर सावली म्हणते की मुलांवर जर कोणतं संकट आलं तर? आणि सावली म्हणते की आत्तापर्यंत त्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून त्यांनी काही खाल्लं सुद्धा नसेल, तेव्हा आता मला आता गप्प बसून चालणार नाही असा विचार सावली बोलून दाखवते. आणि सावली म्हणते की नाही मी त्यांना आता शोधायलाच जाते. तर तेवढ्यात अमृता सावलीचा हात धरून सावलीला थांबवते. तर जगन्नाथ म्हणतो सावली काय वेडेपणा लावलायस तू हा? तेव्हा आता रागाने सावली जगन्नाथकडे बघते. आणि सारंगला या अशा अवस्थेत सोडून तू त्या मुलांना शोधायला जाणार का? इकडे सारंगची काळजी कोण घेणार? असे जगन्नाथ सावलीला सांगतो. जगन्नाथ म्हणतो तू कुठेच जायचं नाही, इथेच थांबायचं आणि सारंगची काळजी घ्यायचीस आणि मुलांना जे शोधायचं काम आहे ते आम्ही करू, कळलं का? तर व्यंकटेशही म्हणतो की सावली काका जे बोलतात ते अगदी बरोबर आहे. आणि व्यंकटेश म्हणतो मी काका सोबत जातो. तर बबलू म्हणतो मी सुद्धा तुमच्या सोबत येतो. बबलू म्हणतो सावली वहिनी तू काही काळजीच करू नकोस. आणि व्यंकटेश आणि बबलू आता दोघांना शोधायला निघतात. आणि इकडे आता विठोबाच्या वेशातील त्या माणसाने म्हणजे विठोबाने आता अबीर ओवीला गणपती बाप्पाच्या मंदिरात आणलेलं असतं आणि तिथे गणपती बाप्पांचे त्यांना दर्शन करून आता विठोबा म्हणतात की हे बघा आजच्या रात्री आपण ना इथेच मुक्कामाला थांबूयात आणि उद्या सकाळी निघूयात.
आणि आता विठोबा त्या दोघांना आता देवाच्या मंदिरात आता बसायला सांगतो. आणि इकडे आता अबीर ओवीला गणपती बाप्पाच्या समोर आता जाता क्षणी तो विठोबा म्हणतो की इथून कुठेही जायचं नाहीच बरं का, मी आलोच. आणि विठोबा आता बाहेर जातो आणि गाड्यातली बॅग काढत आता अबीर त्या विठोबाच्या वेशातील माणसाकडे बघतो आणि म्हणतो मला या माणसाचं ना काहीच खरं वाटत नाही. तर ओवी म्हणते अबीर ते खरंच विठोबा आहेत. आणि पटकन आता विठोबा हा आता त्यांना झोपण्यासाठी आता कपडे घेऊन येतो आणि खाली चटई आथरतो. अबीरकडे बघत आता विठोबा म्हणतो अबीर माऊली याच्यावरती पडा. आणि दोघांनाही उशा देत आता चटई आथरून दोघांनाही अंगावर घेण्यासाठी आता कंबल देत आता विठोबा म्हणतो अबीर माऊली तुम्ही आता शांत झोपा. आणि इकडे आता मी आलोच असे म्हणत पुन्हा आता विठोबा बाहेर जाऊन आता विठोबाने त्यांच्यासाठी आता खायला आणलेलं असतं. आणि लगेच आता विठोबा म्हणतो की सकाळपासून चालून अबीर माऊली तुम्ही दबले असताल आणि तुमच्या पोटामध्ये कावळे कोकत असताल नाही का, तेव्हा काहीतरी खाऊन घ्या. तर ओवी म्हणते पण आमचा उपवास असतो. तर ते फळ बाहेर काढून आता विठोबा म्हणतात की फळ उपवासाला चालतं ओवीताई. आणि लगेच आता दोघांनाही विठोबा एक फळ देतात. तर आता अबीर म्हणतो की पण तुम्ही आमच्यासोबत होते, मग तुम्ही हे फळं कसं काय अचानक आणले आणि हे सगळं कसं मॅनेज केलं. तर विठोबा म्हणतो जगातली मोठ्यातली मोठी गोष्ट मी अशी चुटकीसरशी मॅनेज करतो. आणि विठोबा म्हणतो की पण एक गोष्ट मला मॅनेज करता आली नाही. तर अबीर म्हणतो कोणती गोष्ट. विठोबा म्हणतो तुमचं तोंड कसं बंद करायचं. आणि लगेच आता अबीर म्हणतो की ती गोष्ट तर विठोबा रायाला सुद्धा मॅनेज करता येत नाही काका. आणि अबीर हसू लागतो. दोघेही आता फळं खाऊ लागतात. तर हसतच विठोबा म्हणतो खा फळं खा आणि आरामात झोपा. आणि प्रेमाने आणि भक्तिभावाने त्यांची भक्ती बघून विठोबा त्यांच्याकडे बघतो. आणि खऱ्या अर्थाने अबीर ओवीवर विठोबा आता खुश झालेले असतात. आणि इकडे आता तिलोत्तमा ही भैरवीला कॉल करते. तिलोत्तमा भैरवीला म्हणते की ती सावलीची मुलं गायब झाली आणि दोघेही गायब झाली आहे, पण ती मुलं सापडत नाही आहे. आणि तो जगन्नाथ इथे आला आहे आणि तो जगन्नाथ म्हणतोय की मुलं सापडल्याशिवाय मी एक मिनटंसुद्धा इथून हलणार नाही. तर आता भैरवी म्हणते की त्या जगन्नाथला ना कसं काही घालवायचं ना त्याची तू काळजी करू नकोस तिलोत्तमा. त्या जगन्नाथला मी चांगलं ओळखते आणि त्या जगन्नाथची अक्कल कशी ठिकाणावर आणायचं हे या भैरवीला वजेला चांगलंच माहीत असल्याचे आता भैरवी बोलते. इकडे दुसऱ्या दिवशी आता पुन्हा आता विठोबासोबत अबीर आणि ओवी रस्त्यावर येतात. तर आता अबीर म्हणतो की काका तुम्हाला सगळं माहीत, तर माझ्या आईचासुद्धा नंबर तुम्हाला माहीत असतो का. तर लगेच सावलीचा नंबर डायल करून आता तो फोन विठोबा हे अबीरकडे देतात आणि म्हणतात की बोला. तर आता अबीर म्हणतो तुम्हाला माझ्या आईचासुद्धा नंबर माहिती आहे. तर लगेच विठोबा हसू लागतो. आणि इकडे आता सावलीने अन्न पाणी सोडलेलं असतं. तर जगन्नाथ आता सावलीकडे येतो. तर सावली म्हणते की मला कुणाशीच बोलायचं नाही. तेवढ्यात अबीरने इकडे आता विठोबाच्या मोबाईलवरून आता सावलीच्या मोबाईलवर फोन लावलेला असतो. आणि सावलीचा मोबाईल वाजताच आता जगन्नाथ म्हणतो की अगं सावली मोबाईल वाजतोय, मोबाईल तर घे. आणि जगन्नाथ म्हणतो की जर मुलांचा जर फोन असेल तर सावली डचकून उठते. जगन्नाथ म्हणतो की घे फोन घे. आणि सावली मोबाईल घेते. आणि जगन्नाथ म्हणतो की घे. आणि लगेच आता सावली ही मोबाईल घेते. आणि आता लगेच आता अबीर हॅलो आई असे हाक मारताच आता लगेच आता सावली खुश होते. आणि सावली म्हणते अबीर कुठे आहेस तू. आणि इकडे आता अबीर आता ते पंढरपूरला गेल्याची सावलीला सांगताच आता सावलीला मोठा धक्का बसतो. तर अबीर म्हणतो की आई तू काही काळजी करू नकोस, प्रत्यक्ष विठू माऊली आमच्यासोबत आहेत आणि आत्तापर्यंत आम्हालाच विठू माऊलीने पंढरपुरात आणलंय. सावली आता लगेच आता खूप खुश होते. आणि अबीरच्या एका वाक्याने आता सावलीच्या जीवात जीव आलेला असतो. आणि विठू माऊली प्रत्यक्ष आता अबीर सावली ओवी सोबत असल्याची सावलीला कळताच आता सावलीला सगळ्यात मोठा आनंदाचा धक्का बसतो. आणि जगन्नाथ म्हणतो बघितलं का सावबाळ, प्रत्यक्ष विठोबा त्यांच्या पाठीमागे असताना त्यांना कशाचीच भीती नाही आहे. आणि लगेच आता इकडे अबीर आणि ओवी सारंगच्या शुद्धीवर येण्यासाठी आता विठोबाला साकडं घालतात. आणि इकडे आता खुद्द विठोबानेच अबीर ओवीला पंढरपुरात आणून विठोबाचे दर्शन घडवलेले असते. आणि विठोबाच्या पायावर लोटांगण घालून सारंगला लवकर बरं करण्यासाठी आणि शुद्धीवर आणण्यासाठी आता अबीर ओवीची ती निस्सीम भक्तीची हाक ऐकून विठोबा आता सारंगला कसा शुद्धीवर आणतो. आणि सारंग शुद्धीवर येताच आता अबीर ओवीचं ते सारंगवरचं प्रेम बघून तिलोत्तमा सगट आता सगळेजण कसे अवाक होतात. आणि अबीर आणि ओवी एकटे सारंगसाठी पंढरपूरला गेले. आणि एवढे सारंगवरचे ते प्रेम बघून अबीर हा सारंगचा मुलगा असल्याचे सत्य आता तिलोत्तमाच्या डोक्यात चमकून उठते. आणि खऱ्या अर्थाने झालेला असतो तो तिलोत्तमाला सगळ्यात मोठ्या सत्याचा उलगडा.
तो म्हणजे अबीर सारंगचा मुलगा. आणि इकडे आता सावली देखील खुश झालेली असते. तर कसे वाटले अबीर आणि ओवीचे सारंग प्रेम आणि विठोबाचे आता अबीर ओवीच्या भक्तीवरचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.